सावी, एक ना एक दिवस तुझा माझ्यावर विश्वास नक्कीच बसणार. आई, मी येते का कोर्टात जाऊन? वंस कोर्टात कशाला? आज कोर्टात नानांना हजर करणार आहेत. मग काय? अहो मग तुमचं काय काम आहे कोर्टात? नाना निर्दोष आहेत आणि तेच सिद्ध करण्यासाठी एखादा वकील भेटतोय का नाही ते बघायला चालली मी. हे आणि कशाला? आई, अगं आई, काय ग? बाहेर या. काय झालं ओरडायला? हा? तुमची लेक बघा काय म्हणायला लागल्या. अहो ह्या मुजुमदारांच्या विरोधात कोर्टात केस लढायला निघाल्यात. ह्यांच्या हुशार डोक्याला काही कळत नाही काय हो? हा, आत्ता कुठे ते मुजुमदार शांत झालेत आणि तुम्ही असलं काही केलं सग नाही तर परत चौतळतील ते लोक. आणि तो माणूस येऊन माफी मागून गेलाय ना, तुम्ही असलं काही केलं तर त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होणार नाही. साहेब, तुला सांगितलं ना, आता मिटलंय सगळं. तू उगाच वाढ विचार नको लावू. हा, आपल्या बाजूनं आपण हे सगळं संपून टाकू. आई, अगं मुद्दा आपल्या बाजूचा नाहीये, मुद्दा सत्याचा आहे. हा गुन्हा मुजुमदारांनी केलाय ना, मग त्याची फळं पण त्यांनीच भोगली पाहिजे. आणि माफी मागणं फक्त नाटक होतं. या सगळ्यांमध्ये निष्कारण नानांचा बळी नाही जाऊ देणार मी. आणि त्याचं जे काही सत्य आहे ना ते बाहेर आलंच पाहिजे. आणि मी ते घेऊन येणार. होय की होय, पण ते सत्य बाहेर काढण्याच्या नादात का नाही आजूबाजूची परिस्थिती पण बघा. अगं परिस्थिती बघत बसलो तर लढणार कोण? सावित, तुझं म्हणणं कळतंय का मला, पण जर असं बुरीनं घेतलंस तर बरं होईल. आई, अगं आतापर्यंत घेतलं ना सबुरीनं, आता नाही. आता त्या मुजुमदारांच्या विरुद्ध आणि सत्याच्या बाजूनं मी लढणार. त्या लढाईच्या नादात का नाही आपण एक माणूस गमावलाय. आता दुसरा गमावून हे घर रिकामं नाही करायचं. म्हणून जीव तोडून सांगते हे सगळं सोडा. सावी, यशस्वी भव, यशस्वी भव. माझा तुझ्यावर लय विश्वास आहे बघ. भाऊ पण हिच्या बापाला लहानपणी
अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहण्याचं आणि स्वतःची मतं कणखरपणे मांडण्याचं बाळकडू मी दिलेलं आहे. थोडं तरी हिच्यात उतरलं नसणार वय हा सावे. पुरी मला खात्री आहे तू न घाबरता या खोटेपणाविरुद्ध लढणार आहेस. आणि नुसती लढणारच नाहीस तर न्याय सुद्धा मिळवून देणार आहेस. अरे त्या नानाला बळीचा बकरा बनवून हे मुजुमदार जर स्वतः व्यवस्थितपणे सुटायचा विचार करत असतील आणि असं जर असेल तर तू जे करतीस ते योग्य करतीस. आणि अशा वेळेला सावीला थांबवायला मी अजिबात मध्ये पडणार नाही. अरे वाऱ्याची छोटी झुळूक जरी असली ना तर खिडकी बंद करून ती थोपावता येते. पण खरं जे वादळ असतंय की नाही त्याला कोणी पण आणि कसा पण थोपवायचा प्रयत्न करू द्या मोठमोठे बुरुज उडून जातील. सत्याच्या बाजूनं लढणार वादळ आहे माझी सावी. मला अभिमान आहे पुरी आणि खात्री पण आहे. जा आणि खोटेपणाचे सगळे बुरुज उद्ध्वस्त करून टाक, उद्ध्वस्त करून टाक. आशीर्वाद आहे. येते. प्रयत्न सफल होऊ देत आई, सफल होऊ देत. पुरीला एकदाच हे सासर मिळून जाऊ दे म्हणजे काय होईल. ती या घरची सून झाली म्हणजे कसं मी या घरचा मालक होऊन हक्कानं चंगळ करू शकेन. एवढं एवढं माझं मागणं पूर्ण कर. दुसरं काही बी नको बघ, फक्त एवढं मागणं पूर्ण कर. चांदी, प्युअर चांदी. लक्ष असू दे आई, लक्ष असू दे. गुड मॉर्निंग ताई, गुड मॉर्निंग. लवकर उठलीस? चहा नाश्ता झाला का? ते मी उठलो आणि डोळे उघडल्यास म्हणलं की देवीचं दर्शन घ्यावं. म्हणलं मी देवीला की बाई मुजुमदारांच्या घरावरचं संकट लवकरात लवकर दूर कर. मी म्हटलं तसं. हे येतो येतो. थांब. कुठे निघालास? ते धैर्य कोर्टात निघालाय ना, त्याला प्रोटेक्शन द्यायला नको का? धैर्य कोर्टात जाणार? कशासाठी? ते म्हणजे साठी म्हणजे कोर्टात नानांची पेशी आहे आज आणि मी तिथं असणार नाही असं होऊच शकत नाही.
म्हणजे काय म्हणायचंय तुला? नानांनी जे काही केलंय ते मुजुमदारांसाठीच केलंय. त्यांना असं वाऱ्यावर सोडून कसं चाललं नाही? तू बोलतोस अगदी बरोबर आहे, पण मला असं वाटतं तू तिकडे गेलास तर लोक नको नको ते प्रश्नांचा भडीमार करतील तुझ्यावर. ऐक माझ, तू घरात असताना ना, कोर्ट काय ते बघून घेईल. आई प्रश्नच विचारतील ना, विचारू देत. काय मी काय तिकडे नानांचा खटला चालवायला नाही चाललोय. त्यासाठी कोर्ट आहेच आणि योग्य ते निर्णय कोर्ट घेईलच. फक्त निर्णय कठोर शिक्षेचा असला पाहिजे. कारण एक माणूस म्हणून मी नानांना कधीच माफ करू शकत नाही, पण एक बॉस म्हणून मी कायम त्यांच्या सोबत आहे हे त्यांना कळायला हवं. म्हणून माझं तिथं प्रेझेंट असणं गरजेचं आहे. येतो मी. एक आलेच. असू दे, जे काय करशील ते समजून. येतो. माझं लक्ष आहे बरं का जावाय बापावर. हा? येतो मी. आमच्या प्रश्नांची उत्तर द्या ना. काहीतरी सांगा ना. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्या ना. काहीतरी सांगा ना. काहीतरी सांगा ना. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्या ना. आणि आपण पाहतोय नानांना कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज पोलिसांच्याकडून कस्टडीची मागणी होईल. काय शिक्षा मिळेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आज भांडायचा मूड नाहीये का? चिडा असं शांत का उभं राहिलं? जागेचा रिस्पेक्ट आहे. कोर्ट आहे, इथं दंगा नकोय मला. दंगा नकोय का शांत राहायचा प्लॅन केलाय? तुम्हाला काय वाटलं हे असं वाट अडवून खोटेपणाचं ढोंग घेऊन तुम्ही मला अडवू शकता? तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय मी मागं हटणार नाही. हे सगळं मी केलंय असंच वाटतंय ना तुला? नुसतं वाटतं नाही, हे सगळं तुम्हीच केलंय हे माहितीये मला. हे बघ सावी, हे सगळं नानांनी केलंय ह्याची मला कल्पनाही नव्हती. आणि
ही चूक आहे माझी. त्यासाठी मी येऊन काल सॉरी सुद्धा म्हणलोय. नानांनी हा गुन्हा कबूल केला हे ऐकून मी स्वतः सुद्धा शॉक झालोय. शॉक तर नंतर लागणार आहे तुम्हाला. पण मला एक गोष्ट सांगा, हे सगळं करण्यासाठी नानांना कसं मनवलं हो तुम्ही? टॅलेंट आहे तुमच्यात, मिस्टर धैर्य मुजुमदार. मला माहिती आहे हे सगळं तुम्हीच केलंय आणि त्याचे सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत. काल त्या माणसाला कशी मदत केली हो तुम्ही पळून जाण्यासाठी? बोला, आता का घसा कोरडा पडला तुमचा? तुमचं वाचणं आता इम्पॉसिबल आहे. अहो, स्वतःचे अपराध झेलण्यासाठी नानांसारख्या निर्दोष माणसाचा पाळणा करायला होय तुम्ही. नाना निर्दोष आहेत. मी कायद्याने या प्रकरणात तपासणीचा अर्ज करणार आहे. आता बघाच. घंटे कुठे गायब झाली? पोरांनी खेळणी समजून पळून तर गेले नसेल ना? चांदी, प्युअर चांदी. देवी, का माझी अशी परीक्षा बघतीयस तू? इतके कठीण प्रसंग आणि त्यात वाहत्या पाण्यात हात धुवून घेणारा माझा भाऊ. हे सगळं का आलं माझ्या आयुष्यात एकदम? देवी, इराला एक वेळ मी सून म्हणून मान्य पण करेन, पण दया जर का या घरात राहिला तर या घराचं वाटोळ होईल बघ. अगं, जो तुझ्या समोरची घंटा चोरू शकतो त्याला एक घर गिळायला कितीसा वेळ लागणार आहे? देवी, हात जोडते तुझ्या पुढे. या सगळ्यातनं काय तो मार्ग काढ. आता तूच काय ते बघ. आत्ताच आपण पाहिलं, खरे गुन्हेगार नाना नसून तर धैर्य मुजुमदार आहेत. ब्रेकिंग न्यूज. काय चाललंय हे बघा. वाटेल ते बडबडू नका. आम्ही आमचं काम करतोय. पत्रकार आहोत आम्ही, बातमी तर देणारच. पत्रकार असाल पण माझ्याबद्दल डायरेक्ट असलं काही बोलू शकत नाही तुम्ही. मग आज जा आणि केस कर आमच्यावर. जरा जास्तच बोलताय तुम्ही, असं नाही वाटत का तुम्हाला? बोलणार पण आणि बातमी पण देणार. हे जास्त बोलतंय का? हे सोड. हे आहेत गुन्हेगार. ही यांची लायकी. पत्रकारितेवर कॅमेरामन हल्ले करतात. हे खरे गुन्हेगार आहेत म्हणून पत्रकारांवरती हल्ले करतायत.
कॅमेरा बंद करतो. थांब नाही रे थांब. नाना फक्त बळीचे बकरे ते खरे आहेत का? शाळा पाडण्यासाठी काय वापरलं? हे बघा वाटेल ते बोलतायत. धैर्य मुजुमदार, तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? शाळा पाडताना काही वैयक्तिक राग होता का? जीवा वाचवण्यासाठी तुमचा कॅमेरा बंद तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? धैर्य मुजुमदार, तुम्हाला तुमचा गुन्हा कॅमेरा बंद करा. चल इथंच जरा कोपऱ्यावर जाऊन येत होतो. थोडंसं काम होतं, पटकन लगेच करून येतो. मागे वळायचं आणि खोलीत जाऊन बसायचं. आई दादा बघ कोर्टात काय गदारोळ झाला बघ. धैर्य मुजुमदार यांचा माजुडेपणा दिसला. धैर्य मुजुमदारांचा खरा चेहरा उघड. अहंकारी धैर्य मुजुमदाराने केली पत्रकाराला अमानुष मारहाण. धैर्य मुजुमदारकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. धैर्य मुजुमदारची राक्षसी वृत्ती उघड. मला कोर्टात जाऊन यायला हवं. गाडी काढायला सांग लवकर. अगं आई आम्ही आई आता गदारोळ उठलाच आहे तर अख्ख्या कोल्हापुरात धुरळा उडला पाहिजे. जाम अभिमान आहे ना आईला आपल्या धाकट्या पिल्लावर. त्या धाकट्या पिल्लाची अशी लाच काढतो की नाही बघ. त्या खरट्यातनं बाहेर पडणं मुश्किल करतो त्याचं. आणि मग आपोआपच मुजुमदार इन्स्टिट्यूटची सगळी सूत्र माझ्या हातात पडणार. आता नाही त्या सावीला पुढं करून धैर्याला चितपट केलं या साम्राज्यातून बाहेर हकललं नाही ना, नाव नाही सांगणार. विलास मुजुमदार. धैर्य काय रे? आई तू इथं? हो अरे, मामाने फोन करून सांगितलं तुला कोर्टात घेऊन आलेत म्हणून. काय काय झालं काय नक्की? आणि कुठल्या पेपरवर सही केलीस तू? नाही ते इकडं कोर्टाच्या बाहेर जे काही घडलं त्याच्या जबाबाचे पेपर होते. पण आता ह्या सगळ्याच्या नादात आत काय घडलं याचा काही अंदाजच आला नाही बघ. भांजे टेन्शन घ्यायची काय गरज नाही. आता मामा हाय ना इथं. मी खबर काढली आहे. नानाला 2 दिवस आत कस्टडीत ठेवणार आहे. आताच पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. हा पण मला कळत नाही एवढा दंगा होण्यामागचं कारण काय आहे? काय नाही ग, ती आगाऊ पोरगी मुद्दाम कळ काढायला लागल्या. दंगा करायचं ठरवूनच इथं आल्या. हे बघ यामध्ये माझ्या भाच्याची काय बी मिस्टेक नाही बघ. त्या पोरीनं सोशल मीडियावर बोंबाबोंब करून ठेवल्या. हा प्लॅन मुजुमदाराचा होता म्हणून. झालं समाधान का अजून जाऊन माफी मागायची त्यांची? माफी मागून काही झाला फायदा नाही. ती मुलगी आपल्याला बदनाम करण्यापासून थांबते कुठे? बाद झाला. आता या गोष्टीचा काय तो शेवट व्हायलाच पाहिजे. तेवढं सोपं नाहीये ते.